गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, सकाळी सकाळी पहिले आंघोळीच्या पहिलेच मी छान टॉयलेट बाथरूम साफ करून घेतले आणि आंघोळ केस वगैरे करून घेतले. आणि ही ना माझी पोत माझ्या गळ्याला खूप टुचत आहे, त्याच्यामुळे मग मी हे सोन्याची काढून टाकली आणि हे नकली जरा वेळच घातली होती. तर चहा वगैरे झाला, नंतर पूजा पण मी करून घेतली होती. आणि पूजासोबतच मग आज मस्त धूप पण लावली होती आणि ती छान किचनमध्ये ठेवली होती गॅसच्या ओट्यावर. नंतर रात्रीचे भांडे मी घासून ठेवले होते, तर ते लावायचे बाकी राहिले होते. तर ते पण लावायचे होते. आणि आज मला खूप कामं होते, म्हणजे तूप बनवायचं होतं, नंतर स्वयंपाक बनवायचा होता, लेकराची आंघोळ. आणि तुम्हाला तर माहिती आहे, हे लेकरं असले म्हणजे कामं किती चालू राहतात आणि दिवसभरही आपण कामं केले तर कमीच आहेत. तर नंतर मला फ्रीजवर थोडीशी घाण दिसली, तर म्हटलं ते पण आपण आज साफ. त्याच्यावर छान मी फ्रीजचं कवर आणलं होतं, पण ते फाटून गेलं, त्याच्यामुळे मग ते काढून मी त्याच्यावर पेपर ठेवला होता. आता तो पेपरही खूप घाण दिसत होता, तर म्हटलं वेळही आहे आपल्याला, तर आपण छोटंसं क्लिनिंग करून घेऊया. त्याच्यावर मग मी छान कपडा टाकून घेतला आणि एक फ्लावर पॉट ठेवून घेतलं छोटंसं, आणि छान माझं ठेवून दिलं फ्रीज. त्याच्यानंतर बघा, मग माझा शौर्य आज त्याला वाटलं की माझी मम्मी खूप कामं करत आहे म्हणून, किती मला मदत करत आहे. तर स्वतःच करून बघा कसा पसरवत आहे इकडे तिकडे. मी पोछा मारायला घेतला तर माझ्या पहिले तोच आला. आणि नंतर बघा, मला छान घरं पुसायचे होते आणि माझ्या लेकरांचं लुडबुल चालूच राहते त्याच्यामध्ये. तर मी घरं वगैरे पुसून घेतले आणि सकाळी सकाळी मस्त आंघोळ करून माझी कामं चालली होती. आणि वेळ होता, लेकरांना सुट्टी असल्यामुळे कसं आपलं खूपच आरामात कामं चालू असतात. तर मी आज तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगणार आहे तूप बनवायची, की आपण एकदम लवकर आणि शॉर्टकटमध्ये कसं तूप बनवू शकतो. म्हणजे त्याला जास्त बर्फचंही काम नाही पडणार आणि थंड पाणी, कारण मी स्वतः हे बनवलं, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. तर ते मी तुमच्यासोबत ना लाँग व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे, तर तुम्ही माझा लाँग व्हिडिओ बघू शकता. आणि मी आता लाँग व्हिडिओ टाकायला पण सुरुवात केली आहे, तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला कसे वाटतात तर मला सांगा. तर बघा, हे 15 दिवसाची साय होती, तर ती आता छान मी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये एक लिंबू फेटून घेतलं. आणि नंतर 15 मिनटं मी राहू दिली होती तिला. आणि मग तुम्ही बघा माझ्या लाँग व्हिडिओमध्ये, तर माझं किती छान आणि रवेदार तूप असं तयार झालं होतं. नंतर इकडे मला उडदाची डाळ बनवायची, त्याचं कुकर मी लावलं होतं. नंतर हे मी लोणी काढलं होतं, ते ठेवलं होतं मी कढवायला तूप. त्याच्यानंतर मग चपात्या पण माझ्या बनवून झाल्या होत्या. आणि माझ्याकडे कसे ते खायचे पानं असतात, ते टाकावे लागतात, पण ते नव्हते माझ्याकडे, त्याच्यामुळे मग मी तुळशीचे पत्ते असतात ते तर असतात आपल्याकडे, तर मग तुळशीचेच पानं मी तोडून आणले आणि त्याच्यात टाकले. आणि खूप छान असं तूप बनलं होतं. त्याचा पूर्ण स्मेल पूर्ण घरभर पसरला होता. आणि नंतर खूप दिवसांनी माझी वॉशिंग मशीन आहे ती दुरुस्त झाली होती, त्याच्यामुळे मग मी आज त्याच्यातच कपडे टाकले. आणि दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर मग मी संध्याकाळचा चहा घेतला. तर जरूर माझे लाँग व्हिडिओ पण तुम्ही बघा, आणि व्हिडिओ आवडला